महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे। महाराष्ट्र निवडणूक आयोगाचे अध्यक्ष दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दलची घोषणा केली आहे। दरम्यान याच अनुषंगाने राजकीय पक्ष कामाला लागलेत। दोन्ही राष्ट्रवादी घड्याळवर निवडणूक लढणार असल्याची माहिती आहे, तर काँग्रेसकडून भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे। मात्र भाजप शिवसेनेकडून युतीसाठी अद्यापही चर्चा सुरू आहे। तर राज्यातील 12 जिल्हा परिषदांमध्ये निवडणुका होत आहेत। यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यात परिषदांच्या निवडणुका होत आहेत। छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिवचा देखील यात समावेश आहे। नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष गटाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। या दोनही पक्षांची अक्षरशः वाताहत झाली असून बालेकिल्ले सुद्धा ढासळलेत। अशा स्थितीत आता दोन्ही राष्ट्रवादीच्या मनोमिलनाची चर्चा रंगली। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार याची चर्चा शिगेला पोहोचली असतानाच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये तुतारीचा गळा आवळून घड्याळाच्या चिन्हांवर लढण्याची तयारी शरद पवारांच्या पक्षाकडून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। कार्यकर्त्यांच्या भावना ठीक आहे, वेगवेगळ्या असू शकतात, परंतु आमचे नेते अजितदादा पवार साहेब या बाबतीमध्ये जो काही निर्णय घेतील तो आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मान्य असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।